आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिवसाची पर्वणी साधत रत्नागिरीमध्ये विठ्ठल भक्तांचा मेळा एकवटला। रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरापासून बाजारपेठेतील श्री विठ्ठल मंदिरापर्यंत भव्य अशा दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। शेकडो विठ्ठल भक्तांचा मेळा या दिंडीत सहभागी झाला होता। पारंपरिक वेशभूषेत टाळ मृदुंगांच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत अबालवृद्ध रत्नागिरीकर या दिंडीत उत्साहाने सहभागी झाले होते। भगिनी वर्गामध्येही विशेष आनंद दिसून येत होता। या दिंडीत महिलांनी फुगड्या घालत, गाणी म्हणत, रिंगण धरत उत्साहाने सहभाग घेतला। मारुती मंदिर सर्कल परिसरापासून दिंड्या पताका नाचवत मोठ्या आनंदात ही दिंडी मार्गस्थ होत होती। जागोजागी भाविकांना अनेक सेवाभावी संस्था आणि नागरिक यांच्या वतीने प्रसादाचं सुद्धा वाटप करण्यात येत होतं। श्री विठ्ठल मंदिरात दिंडीची सांगता झाल्यावर भाविकांचा उत्साह टिपेला पोहोचला। प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। आज एकादशीच्या पावन पर्वणी निमित्त विठ्ठल मंदिरात विशेष पूजेचंही आयोजन करण्यात आलं होतं। गळ्यात तुळशीमाळा आणि भाळी चंदनाचा टिळा लावलेल्या विठुरायाचं रूप आज जरा जास्तच खुलून दिसत होतं। सर्व भक्तांना समानतेने वागवणाऱ्या आणि आपलेपणानं पोटाशी धरणाऱ्या विठुरायाच्या भक्तीची मशागत हजारो वर्षापासून महाराष्ट्रात होतीये। श्री विठोबा हे मराठी भूमीचं एक सांस्कृतिक प्रतीकच आहे।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.